वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सत्तेतून बाहेर जाणं निश्चित। राहुल गांधी यांची भविष्यवाणी समोर। तर राहुल गांधींचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने, फडणवीसांचा हा टोला। जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना आग्रही। महाजनांच्या जामनेरमध्ये भाजप आमदार खासदारांसोबत 2 तास चर्चा। महायुतीत निवडणुका लढल्या जातील, मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, महाजनांकडून हे स्पष्ट। जळगाव विधान परिषदेच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा। परिषदेत शिवसेनेची 7 जागांची मागणी। मुलगा प्रतापराव पाटीलसाठी आता जागा मागितली आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती समोर। ठाण्यात युती हो किंवा न हो, शिवसैनिक भगवा फडकवण्यासाठी तयार। जिल्हा परिषद निवडणुकीवरून खासदार नरेश म्हस्के यांचं हे वक्तव्य। प्रशांत आंबेंना धमकी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांची चौकशी होणार। राजारामपुरी पोलीस लवकरच नोटीस पाठवणार, तर चौकशीला सामोरे जाणार, गायकवाड यांची प्रतिक्रिया। आमदार संजय गायकवाड यांनी ऑडिओ क्लिप स्वतःची असल्याचं मान्य केलं, त्यामुळे चौकशी न करता त्यांना अटक करा। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबे यांचीही मागणी। जसं मराठी बोलता येतं तसं हिंदी सुद्धा बोलता यायला हवं। देशात आपण कुठेही गेलो तर तिथे मराठी नाही चलेगी, हिंदी चलेगा। भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांचं हे विधान। इंधनाच्या टंचाईमुळे राज्यातील अनेक भागात पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी। जळगाव, बुलढाणा, अकोला, अहिल्यानगर, नांदेड, वाशिमसह अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोलसाठी रांगा। नंदुरबारमध्ये शहादात डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला देखील मारहाण करण्यात आली। हिंगोलीमध्ये पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। कळमनुरीमधील बोल्टा या फाट्यावरील पंपावरती 1 किलोमीटरपर्यंत रांगा। ट्रॅक्टर घेऊन नागरिक रांगेत। डिझेल रांगेतले 80% लोक काळा बाजार करणारे। मंत्री गिरीश महाजनांच्या दाव्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप। राज्यभरात वादळी वाऱ्याचं थैमान। जळगाव, धाराशिव, श्रीगोंदा, रायगड, रत्नागिरी, मालेगावला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं। शेती पिकांसह कांदा, पपई, केळी, डाळिंबाच्या बागा पूर्णतः उद्ध्वस्त। काही भागामध्ये वीजपुरवठा खंडित झाला, नागरिकांची तारांबळ। यवतमाळ जिल्ह्यात उष्माघातानं 4 जणांचा मृत्यू झाला, तर दिग्रसमध्ये एकाच दिवशी 3घांचा मृत्यू। बाभुळगाव तालुक्यात एका वृद्धाचा मृत्यू। आरोपी शिवराज मोटेगावकरचा नवा प्रताप। तुम्ही थेट एम्सला लागणार असं म्हणत विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडतानाचा व्हिडिओ व्हायरल। विज्ञानाचा प्राध्यापक असलेल्या मोटेगावकरचा अंधश्रद्धाळूपणा देखील आला समोर। कॉक्रोच जनता पार्टीला अण्णा हजारेंचा पाठिंबा। युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती, सरकारनं त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये, अण्णा हजारे यांचा हा सल्ला। राजस्थानची प्लेऑफमध्ये एंट्री। पंजाबसह कोलकाताच्या आशांवरती पाणी। 27 तारखेला एलिमिनेटरमध्ये राजस्थान हैदराबादशी भिडणार।